आज प्रबुद्ध भारतचा 69वा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्त प्रबुद्ध भारतचं संपादक मंडळ, वाचक, हितचिंतक, देणगीदार, जाहिरातदार या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। बाबासाहेब आंबेडकरांनी 4 फेब्रुवारी 1956 साली हे पाक्षिक सुरू केलं, परंतु त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर ते काही काळ बंद पडलेलं होतं। 2017 साली बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी हे परत सुरू केलं आणि गेले जवळजवळ 9 वर्ष हे अव्याहतपणे चालू आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वृत्तपत्र सुरू केली। पहिलं मूकनायक, नंतर बहिष्कृत भारत, नंतर जनता आणि नंतर प्रबुद्ध भारत। जी प्रस्थापित वर्तमानपत्र असतात त्याच्यामधून आपल्याला जगभरच्या बातम्या आणि माहिती मिळत असते, परंतु ती नेहमीच प्रस्थापित वर्गाने चालवलेली माध्यमं असल्यामुळे त्याच्यामधून प्रस्थापित वर्गाचे हितसंबंधच जोपासले जातात। याच्या विरुद्ध चळवळीचं जे वृत्तपत्र असतं त्याच्यामधून इथल्या ह्या शोषण व्यवस्थेच्या विरोधामधली जी लढाई आहे त्याच्याबद्दलचा विचार आणि त्याची संपूर्ण जी काही कार्यक्रम आहे याच्याबद्दलची माहिती चळवळीचं वृत्तपत्र आपल्याला देत असते। त्यामुळे प्रबुद्ध भारतचं महत्त्व आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी वेळोवेळी वेगवेगळी वृत्तपत्र निर्माण केलेली आहेत त्यांचं महत्त्व हे त्या दृष्टीने आहे। आणि म्हणून आज विशेषतः आज आपल्या संविधानावरती संकट आलेलं असताना आपल्या देशाची जी काही व्यवस्था आहे ती आजही एक विषमतेची व्यवस्था या ठिकाणी आहे। त्याच्या विरुद्धचा संघर्ष आपल्याला सुरू ठेवायचा असेल तर प्रबुद्ध भारत सारखी चळवळीची वृत्तपत्र ही चालू राहिली पाहिजे। आणि म्हणून सर्वांना मी या निमित्ताने आवाहन करते की प्रबुद्ध भारतचं जो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला यशस्वी करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याला आपण सभासद झालं पाहिजे, त्याला आपण देणगी दिली पाहिजे आणि ही प्रबुद्ध भारतची जी चळवळ आहे ती आपण वृद्धिंगत केली पाहिजे, असं आवाहन या निमित्ताने मी आपल्याला करत आहे।